नमस्कार, मी प्रियाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी व्हॅनिला केक कसा बनवायचा हे पाहणार आहोत। हा केक बनवणे इतके सोपे आहे ना, मी तुम्हाला अगदी अचूक मेजरमेंट घेऊन सोप्या पद्धतीने केक कसा बनवायचा हे सांगणार आहे। व्हॅनिला केक बनवण्यासाठी इथे ना मी दुधाचा, ना दह्याचा, ना बटर, ना बेकिंग पावडर, ना बेकिंग सोडा कशाचाच वापर नाही केला, तरी पण अगदी बेकरी स्टाईल परफेक्ट असा केक कसा बनवायचा हे आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। केक बनवताना मी तुम्हाला खूप साऱ्या टिप्स सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला। सर्वप्रथम केक बनवण्यासाठी इथे मी बाउलमध्ये 1 कप कोमट पाणी घेणार आहे। कोमट पाणी का घ्यायचे? कोमट पाणी घेतल्यामुळे केक अगदी सॉफ्ट होतो, यासाठी ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा। आता यामध्ये अर्धा कप साखर घालून घेऊ आणि साखर आपल्याला पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे। इथे मी दूध न वापरता पाण्याचा वापर केला आहे। बेकरीमध्ये पण पाण्याचाच वापर करून केक बनवला जातो, कारण रोज एवढे दूध कोण वापरेल ना। आता इथे पाण्यामध्ये साखर व्यवस्थित अशी एकजीव झालेली आहे, यामध्ये 4 चमचे तेल घालून घेऊ। तेल पण आपण जे डेली यूजला खाण्यासाठी वापरतो ना तेच घालून घ्यायचे आहे। आता इथे जे आपले कोमट पाणी होते ना ते नॉर्मल टेम्परेचरला आले पाहिजे। आता यामध्ये 1 कप मैदा घालून घेऊ, तसेच 2 चमचे रवा घालून घेऊ। रव्यामुळे काय होते ना, आपला केकचं जे टेक्स्चर आहे ना ते खूप सुरेख येते, म्हणजे आपला दाणेदार असा केक बनून तयार होतो। यासाठी इथे आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे। इथे मी 1 कप पाण्यासाठी 1 कप मैदा आणि अर्धा कप साखर घेतली आहे। हे अगदी योग्य मेजरमेंट आहे, यामुळे केक जास्त गोड किंवा जास्त सपक पण नाही होणार। अगदी योग्य प्रमाण आहे हे। आता इथे मैदा व्यवस्थित असा एकजीव झालेला आहे। हे 10 ते 15 मिनिटांसाठी मी साईडला ठेवून देत आहे। आता इथे मी केक टिन घेतला आहे, याला ऑइल ग्रीस करून घेऊ। मैद्यामध्ये आपण रवा घालून घेतला आहे आणि रवा व्यवस्थित फुलला पाहिजे, यासाठी आपल्याला बॅटर 10 ते 15 मिनिट भिजवून घ्यायचे आहे। आता इथे केक टिनला व्यवस्थित असे ऑइल ग्रीस करून झाले की यावरती मैदा स्प्रिंकल करायचा आणि सर्व बाजूंनी आपल्याला मैदा व्यवस्थित असा कोट करून घ्यायचा आहे। तुम्ही याऐवजी बटर पेपर पण घालून घेऊ शकता, पण सर्वांकडेच बटर पेपर अवेलेबल असेल असे नाही, यामुळे ही ट्रिक्स मी इथे वापरली आहे। आता कुकर प्रीहीट करताना कुकरच्या तळाशी मीठ घालून घ्यायचे। यामध्ये छोटेसे स्टँड किंवा मी एका डब्याचे झाकण ठेवून घेत आहे। आता कुकरचे झाकण लावत असताना त्याची शिट्टी आणि रिंग आहे ना ती आपल्याला साईडला ठेवून द्यायची आहे आणि 5 मिनिट हाय हीटवर आपल्याला कुकर प्रीहीट करून घ्यायचे आहे। कुकर प्रीहीट होत आहे तोपर्यंत आपले जे बॅटर आहे ना त्यामध्ये व्हॅनिला एसेन्स घालून घेऊ। आता आपल्याला हे व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे। कुकर प्रीहीट करत असताना त्यामध्ये मीठ नाही घातले तरी चालेल, पण काय होते ना, आपण ज्यावेळेस गॅस ऑन करतो त्यावेळेस सर्व हीट आपल्या केकला डायरेक्ट लागते आणि केक करपू शकतो, यामुळे आपण मीठ घालून घ्यायचे। मीठ घातल्यामुळे काय होतं ना, त्यामधील जे हीट आहे ना मीठ बॅलन्स करते, यासाठी इथे मीठ घालणे इम्पॉर्टंट आहे। मी ना बेकिंग पावडर वापरणार आहे ना बेकिंग सोडा, तर इथे मी 1 इनोची पुडी घेतली आहे। आता एका पुडीमध्ये इनो किती असतो, तर आपला पोहे खायचा चमचा असतो ना तेवढा भरून इनो घालून झाल्यानंतर यावरती 2 टेबलस्पून पाणी घालून घेऊ। यामुळे काय होतं ना, इनो ॲक्टिवेट होतो। आता यामध्ये फटाफट आपल्याला इनो मिक्स करून घ्यायचा आहे आणि इनो मिक्स करून झाला की आपल्याला हे बॅटर पटकन केक टिनमध्ये घालून घ्यायचे आहे। इथे खूप वेळ नाही लावायचा, ही प्रोसेस आपल्याला फास्ट करून घ्यायची आहे। आता हे बॅटर आहे ना आपल्याला केक टिनमध्ये घालून घ्यायचे आहे। केक टिनमध्ये बॅटर घालत असताना तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता, ना जास्त पातळ ना जास्त दाटसर, अशा पद्धतीने आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। टिनमध्ये बॅटर घालून झाले की टिन आपल्याला एक वेळेस टॅप करून घ्यायचं आहे। यामुळे काय होतं ना, यामध्ये जे काही बबल्स क्रिएट झालेले असतील ना ते सेट होतात। आता लगेचच केक टिन उचलायचा आणि प्रीहीट झालेल्या कुकरमध्ये ठेवून द्यायचा। आता टिन ठेवून घेतल्यानंतर कुकरचे झाकण लावायचे आणि 30 ते 45 मिनिट आपल्याला हे मीडियम हीटवर केक बेक करून घ्यायचा आहे। केक बेक होत आहे तोपर्यंत क्रीम व्हिप करून घेऊ। यासाठी इथे मी पातेल्यामध्ये व्हिपिंग क्रीम घेतली आहे आणि त्याच्या तळाशी आपल्याला आईस क्यूब घालून घ्यायचे आहेत, कारण सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत। उष्णतेमुळे काय होतं ना, क्रीम व्हिपच होत नाही, ती अगदी मेल्ट होऊन जाते। यासाठी आपल्याला खाली आईस क्यूब घालून घ्यायचे आहेत। आता क्रीम व्हिप होण्यासाठी आपल्याला इथे साधारण 15 ते 20 मिनिट लागतात। साधारण 10 मिनिट मी ही क्रीम व्हिप करून घेतली आहे। आता आपल्याला यामध्ये 3 ते 4 थेंब व्हॅनिला एसेन्सचे घालून घ्यायचे आहेत। यामुळे काय होतं ना, केकवरती जे आपण फ्रॉस्टिंग करणार आहोत ना त्याला व्हॅनिलाचा फ्लेवर येतो।
इसेन्स घालून झाल्यानंतर आणखी साधारण आपल्याला 10 ते 15 मिनिट ही क्रीम व्हिप करून घ्यायची आहे। आता क्रीम व्हिप झाली का नाही हे ओळखायचे कसे हे मी तुम्हाला सांगते। बीटर उचलल्यानंतर क्रीमला अशा पद्धतीने टोक येत आहे आणि क्रीम आपली पटकन खाली पण नाही पडत, याचा अर्थ आपली क्रीम व्यवस्थित अशी व्हिप झाली आहे। आता हे पातेले आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे आणि अर्धा तास आपल्याला ही क्रीम आणखी थंड होण्यासाठी ठेवून द्यायची आहे। आता आपला केक बेक झाला का नाही हे चेक करू, यासाठी इथे मी टूथपिक घेतली आहे आणि ती मधोमध आपल्याला केकच्या घालून घ्यायची आहे। जर टूथपिक आपली क्लीन आली तर ह्याचा अर्थ आपला केक व्यवस्थित असा बेक झाला आहे। केक पूर्णपणे थंड करायचा आणि नंतर आपल्याला कुकरमधून काढून घ्यायचा आहे। इथे माझा केक पूर्णपणे थंड झालेला आहे। आता काय करायचे, चाकू घ्यायचा आणि केकचे जे एजेस आहेत ना ते लूज करून घ्यायचे आहेत। एजेस लूज करून झाले की एक डिश घ्यायची आणि त्यामध्ये हा केक काढून घ्यायचा। तुम्ही ते बघू शकता केक किती टम असा फुगला आहे। तसंच हा इतका सॉफ्ट असा पण बनला आहे ना, आणि खालून केकला कलर तर किती सुरेख आला आहे। आता केक आपला सरळ करून घेऊ। आता हा केक आपल्याला लेयर्समध्ये कट करून घ्यायचा आहे। यासाठी इथे मी चाकू घेतला आहे आणि चाकूच्या साहाय्याने मधोमध आपल्याला कच पाडून घ्यायचा आहे। सुरी पूर्णपणे मध्ये नाही घालायची, फक्त अशा पद्धतीने हलक्या हाताने कच पाडून घ्यायचा आहे। आता या कचामध्ये आपल्याला धागा घालून घ्यायचा आहे। आता आपण जे कच पाडून घेतला होता ना त्यामध्ये धागा घालून घेऊ। धाग्याच्या साहाय्याने आपण ज्यावेळेस केक कट करतो ना त्यावेळेस तो अगदी परफेक्ट असा कट होतो। आता धागा घालून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला धाग्याची गाठ मारत मारत धागा त्यामधून काढून घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता किती प्रॉपर अशा पद्धतीने केक कट झाला आहे आणि आतून याला जाळी तर किती सुरेख आली आहे। आता एक पुट्टा घ्यायचा, त्यावरती थोडीशी क्रीम लावून घ्यायची आणि त्यावरती बेस ठेवून घ्यायचा। आता इथे मी शुगर सिरप बनवले आहे, म्हणजे 4 चमचे पाण्यामध्ये 1 चमचा साखर घालून घेतली आहे, ते केकवरती घालून घेऊ। यामुळे काय होतं ना केक शेवटपर्यंत सॉफ्ट राहण्यास मदत होते। आणि पुट्टा ठेवून घेतल्यानंतर त्यावरती मी क्रीम लावून नंतर बेस का ठेवून घेतला आहे, कारण आपण ज्यावेळेस केकला क्रीम लावून घेतो ना त्यावेळेस बेस इकडे तिकडे हलू नये यासाठी आपल्याला क्रीम लावून नंतर त्यावरती बेस ठेवून घ्यायचा आहे। आता यावरती भरपूर क्रीम घ्यायची आणि सर्व बेसला व्यवस्थित अशी लावून घ्यायची। जो दुसरा लेयर आहे ना तो पण यावरती ठेवून घ्यायचा आणि शुगर सिरप घालून आपल्याला यावरती क्रीम लावून घ्यायची आहे। शुगर सिरप घातल्यामुळे शेवटपर्यंत केक स्पॉन्जी राहतो। शुगर सिरप घालून झाला की यावरती भरपूर क्रीम घ्यायची आणि बेसला लावून घ्यायची आहे। आता साईडला पण ही क्रीम आपल्याला व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे। आता केकला इथे गुड लुकिंग येण्यासाठी मी जी क्रीम आहे ना ती लेवल करून घेत आहे। तुम्ही नाही केली काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त आपल्याला अगदी बेकरी स्टाईल केक दिसण्यासाठी मी हे करून घेत आहे। आता जी उरलेली क्रीम आहे ना यामध्ये मी ब्लू कलर घालून घेत आहे। तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असलेला कुठलाही फूड कलर यामध्ये घालू शकता आणि कलर घातल्यानंतर तो पूर्णपणे मिक्स नाही करायचा, असा अर्धवटच मिक्स करून घ्यायचा आहे। असे का करत आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। आता इथे माझ्याकडे पायपिंग बॅग आहे, यामध्ये ही क्रीम मी घालून घेत आहे। पायपिंग बॅगमध्ये क्रीम घालून झाली की जी उरलेली क्रीम आहे ना ती मी अशा पद्धतीने साईडला लावून घेतली आहे। आता यावरती डेकोरेट करून घेऊ। यासाठी इथे मी रोज फ्लावर आहे ना त्याच्या नोझल यूज केले आहे आणि त्याने अशा पद्धतीने रोजेस काढून घेत आहे। तुम्ही ते बघू शकता किती सुरेख असे हे रोज दिसत आहेत, अगदी परफेक्ट। आणि मी व्हिडिओमध्ये दाखवते ना अशा पद्धतीने एकच वेळेस आपल्याला पायपिंग बॅग फिरवून घ्यायची आहे आणि लगेच अलगद हाताने आपल्याला ती उचलायची आहे। यामुळे रोजचा अगदी सुरेख असा शेप येतो। आणि मी मगाशी क्रीममध्ये पूर्णपणे कलर मिक्स नाही करून घेतला तर यासाठी तुम्ही ते बघू शकता। अशा पद्धतीने जर आपण अर्धवटच कलर मिक्स करून घेतला तर त्याचा किती सुरेख असा कलर दिसतो। आता वरती रोजेस काढून झालेत, बेसला अशा पद्धतीने मी डिझाईन करून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही पद्धतीची इथे डिझाईन करून घेऊ शकता। इथे आपला घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बेकरी स्टाईल केक बनवून झालेला आहे। आता यावरती मी थोडेसे सिल्वर बॉल घालून घेत आहे।
यामुळे काय होतं ना, केक अगदी सुरेख दिसतो आणि असे वाटणारच नाही की हा केक आपण घरी बनवला आहे. कोणीही विचारले तर वाटेल की केक हा बाहेरूनच घेऊन आलो आहोत, इतका हा परफेक्ट बनला आहे. अशा पद्धतीने इथे आपला घरच्या घरी व्हॅनिला केक बनवून झालेला आहे. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. इथे मी तुम्हाला केक कट करून पण दाखवते. अगदी सॉफ्ट असा हा मस्त केक बनवून तयार झालेला आहे. काय कमाल दिसतोय. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चला तर मग भेटूया अशा छानशा नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.